नाशिक झारखंड कनेक्शन उघड. संगमनेर परिसरात बार फोडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात बियर बार आणि दुकानांचे शटर तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या कारवाईत 5 गुन्हे उघडकीस आले असून 5,55,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 142/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 303.2, 331.4 अन्वये दाखल गुन्ह्यात खंदरमाळवाडी तालुका संगमनेर येथील किशोर बाळाजी डोके यांच्या हॉटेल निलायम बारचे शटर तोडून 3,06,190 रुपयांची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही DVR चोरी करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत तसेच चालक महादेव भांड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा हसन हमजा कुट्टी, राहणार नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक यांनी त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथील माढा बिल्डिंग, वडाळा परिसरात छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतली. या कारवाईत 1. हसन हमजा कुट्टी, 2. आकाश सचिन सूर्यवंशी, राहणार सिडको, नाशिक, 3. मेहताब गुलाम रसूल अन्सारी, मूळ राहणार झारखंड यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बंटी दास, पूर्ण नाव अज्ञात, राहणार झारखंड फरार याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात पुढे धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी चोरीचा माल पळसे नाशिक येथील लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना विक्री केल्याचे उघड झाले. तसेच विवेक उगले यांनी चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी किरण रामदास उगले याला ताब्यात घेत 4,05,160 रुपयांची विदेशी दारू, 1,50,000 रुपयांची टाटा इंडिका कार क्रमांक MH48F0723, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल आणि स्क्रू ड्रायव्हर असा एकूण 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून संगमनेर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील आणखी 4 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना घारगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत. लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, राजेंद्र सूर्यवंशी, अहमदनगर.